आता मोठी फायद्याची बातमी तुमच्यासाठी समोर आलेली आहे बघा। आता सध्या जर बघायला गेलं तर गेलं 2025 वर्ष, त्यामध्ये 2025च्या टायमिंगमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती वेगळ्याच होत्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वेगळ्याच होत्या, त्यानंतर घरगुती वेगवेगळे जे किराणा सामान लागत असतं त्याच्या किमती वेगळ्याच होत्या। पण आता पूर्ण किमती बदलायला सुरुवात होणार आहे बघा। अचानक नेमकं काय होत आहे की किमती काही स्वस्त होतानाच दिसून येत आहे बघा। आता मोठी अपडेट समोर आलेली असून पेट्रोल आणि डिझेल बाबत मोठी बातमी समोर आली। त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडर असेल, खाण्याचे गोडे तेल असेल, त्यानंतर गहू आणि गव्हाचे पीठ, तूर डाळ आणि हरभरा डाळ, मसाल्याचे पदार्थ, जिरे, धने, मिरची, घरगुती वापराचे सामान आणि सध्या जर बघायला गेलं तर चहा पावडर हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे। याबाबत देखील मोठी माहिती समोर आलेली असून साखरेच्या दराबाबतची देखील अपडेट समोर आली। त्यानंतर सिमेंट आणि स्टीलचे दर देखील कमी होणार का याबाबतची पण मोठी अपडेट आहे आणि तांदूळ आणि इतर कडधान्याबाबतची देखील मोठी अपडेट समोर आलेली असून यांच्या किमती आता कमी कधीपासून व्हायला सुरुवात होत आहे का? खरंच किमती आता डायरेक्ट जे आहे ते 100 रुपयाने, 200 रुपयाने, 150 रुपयांनी आता कमी व्हायला सुरुवात होणार का याबाबतची मोठी अपडेट आता आपण बघण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका बघा। आता मोठी माहिती समोर आलेली असून सर्व नागरिकांसाठी मोठी बातमी आता आलेली आहे बघा। सध्या जर पाहायला गेलं तर आता आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरणारच आहे बघा। आता घरच्या बजेटसाठी लाईफ सेवर ठरणार आहे। तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी वापरता त्या प्रत्येक गोष्टीचा भाव आता बदलणार आहे बघा। आता सध्या जर पाहायला गेलं तर भारतीय बाजारपेठेत एक मोठी क्रांती होण्याची चिन्ह आहेत। तुम्ही विचार करत असाल की नेमकी कोणती क्रांती होणार आहे, नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, किती रुपयांनी वस्तूंच्या किमती आता ज्या आहेत ती स्वस्त होतील याबाबतची पण मोठी अपडेट आलेली आहे। आणि किमती काय एक अन दोन वस्तूच्या काय स्वस्त होणार नाहीत तर बऱ्याच वस्तूंच्या स्वस्त होणार आहेत। मग सर्व काय आपण बघणार आहोत बघा। आता भारतीय बाजारपेठेत एक मोठी क्रांती व्हायला सुरुवात होत आहे। तुम्ही विचार करत असाल की आता गॅस सिलेंडरच्या किमती खरंच जास्त स्वस्त होतील का, तर होय, आता त्याबाबतची देखील मोठी अपडेट आपण बघणार आहोत बघा। फक्त पेट्रोल डिझेल अजून एवढंच नाही तर सोनं चांदीच्या दराबाबत पण मोठी अपडेट समोर आली। सोन्याचे वाढणारे दर आता का पडू लागलेले आहेत, अजून सोन्याचे दर घसरणार आहेत का याबाबतची पण माहिती आता आपण बघणार आहोत। सर्वात आधी आपण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया, तर चला आता सविस्तर अपडेट तुम्हाला सांगतो बघा। आता सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर हा घरोघरी आता बघायला मिळत आहे आणि सर्वात जास्त किमती कमी व्हायला पाहिजेत त्या गॅस सिलेंडरचा असं प्रत्येक नागरिकाला वाटत आहे। होय, मग आता तुमच्या मनासारखंच होणार आहे बघा। आता किमतींमध्ये मोठे बदल आपल्याला सगळीकडे बघायला मिळणारच आहेत। पण बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, खरंच सगळीकडे किमती कमी होणार का? त्यानंतर खरंच गॅस सिलेंडर 600 रुपये, 630 रुपयांनी तुम्हाला मिळणार का? तर मिळणार असेल तर हे सर्वांना मिळणार की सर्व नागरिकांनाही मिळणार नाही याबाबतची पण माहिती तुम्हाला देणार आहे। त्यानंतर बघा, आता पेट्रोल आणि डिझेल या दराबाबतची पण मोठी माहिती समोर आलेली असून ती पण माहिती आपण बघणार आहोत। आता तुम्हाला एकच चिंता होते की रोज खर्च होत आहे, रोज खर्च पेट्रोलला जातोय, डिझेलला जातोय आणि खर्च काय साधा होत नाही। कधी 100 रुपये, कधी 150 रुपये पेट्रोल डिझेलसाठी लागतात, तर काही वेळेस त्यापेक्षा जास्त रुपये देखील बघायला मिळत असतात। कारण आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे आणि सगळ्यांचं लक्ष आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके आता जे आहेत ते काय बदल घडून आणतील, त्याच्यामध्ये काय बदल होईल, नेमके दर कधी घसरतील याकडे सर्वांचं लक्ष होतं। पण अशा सर्वच नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आणि एवढंच नाही, जे खाद्यतेल आपण खात असतो, जे सोयाबीनचे असते तेल किंवा इतर कोणते खाद्यतेल असेल त्याबाबतची पण मोठी आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशभरातील नागरिकांसाठी आता समोर आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरांमध्ये आपल्याला आता वेगळा बदल बघायला मिळणार आहे। तर चला आता प्रत्येक वस्तूचे कसे दर राहतील, नेमके कोणते मोठे बदल होणार आहेत, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू आता एकदम प्रचंड महाग होणार आहेत याबाबतची देखील अपडेट आता आपण जाणून घेऊयात। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा।
बघा आता मोठा बदल आपल्याला दिसून येत आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आहे, आता सोने आणि चांदीच्या दराबाबत नेमके ते दर खाली येतील का? त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आता किती रुपयांनी खाली येणार? खरंच 80 रुपयांपर्यंत पेट्रोल येणार आहे का, की एक फक्त बातमी पसरत आहे? बघा ही देखील माहिती आपण बघणारच आहोत। बघा आता जर तुम्ही उद्या पेट्रोल भरायला जाणार असाल किंवा गॅस सिलेंडर बुक करायला जाणार असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय 1 रुपया देखील खर्च करू नका, कारण आता मोठी अपडेट आपण बघतच आहोत। बघा आता देशाचं वेगळंच बजेट आपल्याला बघायला मिळत आहे। कित्येक महिन्यांपासून आपण गॅस 900 रुपये, 1000 रुपये, 1000, 100 रुपये देऊन गॅस सिलेंडर घेतोय। पेट्रोलचे भाव 100च्या पार गेल्यामुळे गाड्या घरी उभा केल्यात, गाड्या उभा करण्याची वेळ आल्याचं बघायला मिळालं आहे। पण बघा आता मोठे बदल काय होणार आहेत? आता तुम्ही विचार पण केला नसेल की अशा प्रकारे किमती बदलतील। बघा जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं चित्र एका रात्रीत पलटणार आहे, सर्व किमती आता एका रात्रीत बदलणार आहेत, तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका। बघा आता सध्या स्थितीला तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये किंवा इकडच्या तिकडच्या परिसरामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे दर काय बघायला मिळतात? कोणाला 900 रुपये, कोणाला 950 रुपये, तर कोणाला 980 रुपये, असे कमी जास्त वेगवेगळे दर आहेत। पण बघा आता तुम्हाला खूपच स्वस्तामध्ये गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे। पण बघा हे कोणाला मिळणार आहे? सर्वांनाच आता कमी दरामध्ये गॅस सिलेंडरचा लाभ पुढे घेता येऊ शकतो का? पुढच्या महिन्यामध्ये सर्वच जण आता गॅस सिलेंडर कमी किमतीत घेऊ शकतील का? या महिन्यामध्ये गॅस सिलेंडर तुम्हाला कमी किमतीत भेटेल का? असा प्रश्न असेल तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गॅस सिलेंडर आता कोणाला 600 रुपयांना भेटणार आहे। 600 रुपयालाच असं नाही आहे, काहींना 600 किंवा 700च्या आसपासच्या किमतीमध्ये तुम्हाला जे आहे ते गॅस सिलेंडर मिळू शकतं। मग तुम्हाला वाटत असेल नेमकं कसं मिळेल, तर आता ते कसं मिळणार ते पण तुम्हाला मी सांगणार असून आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता कोणत्या किमतीत मोठा बदल होत आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। गॅस सिलेंडरच्या किमती, डिझेल पेट्रोलच्या किमती, त्यानंतर गोडे तेलाच्या किमती किती रुपयांनी घसरणार आहेत का, की त्यामध्ये काही बदल होणार नाहीत, ही देखील अपडेट आता आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत। तर बघा आता वेगळी अपडेट आपल्याला पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल की जागतिक राजकारणामध्ये खूप मोठ्या हालचाली होत आहेत। भारत अमेरिका यांच्यातले संबंध एक वेगळ्या उंचीवरती गेलेत, पण याचा तुमच्या स्वयंपाकघरातल्या तेलाच्या डब्याशी काय संबंध, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण बघा कॅनडा सोबतचे वाद सुरू असतानाही व्यापाऱ्याच्या गणितात काय बदल झालाय? आता सध्या स्थितीला कोणता रिपोर्ट आलाय ज्यामुळे असं म्हटलं जातंय की सर्वसामान्यांचे अच्छे दिन आता येणार आहेत, म्हणजे सर्वसामान्यांचे चांगले दिवस आता येतील, असं का म्हटलं जात आहे हे पण तुम्हाला सांगतो। कारण की आता सर्वसामान्यांना एकदम मोठा फायदा होणार असून एक वेगळीच अपडेट आता समोर आलेली आहे। मोठमोठ्या आता जे आहेत ते वस्तूंच्या किमती बदलणार असून मोठे बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर चला आता कोणत्या वस्तू स्वस्त होत आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत ते देखील आपण पाहूयात। बघा आता जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व काय अपडेट समजणार आहे। बघा आलेल्या माहितीनुसार आता सर्व माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबतची पण अपडेट बघतच आहोत। बघा आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर वेगवेगळे दर आता जाहीर होऊ शकतात, म्हणजे वेगळे अपडेट देखील आता येत चाललेले आहेत। आलेल्या माहितीनुसार आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा आता इथून पुढे मिळत जाणार आहे। होय तुमच्यासाठी आता आजपासूनच म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे, आजपासून उद्यापासून वेगळे चित्र बघायला मिळणार आहे तुम्हाला। आता गॅस सिलेंडरबाबत तर आनंदाचीच बातमी आलेली आहे। बघा चला आता मोठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून देखील असा निर्णय झालेला आहे की त्यामुळे आता काहींना गॅस सिलेंडर डायरेक्ट 600 येते किंवा जास्तीत जास्त 700 रुपयाला पडू शकतं। याच्यापेक्षा जास्त किमतीत गॅस सिलेंडर मिळणार नाहीये। मग बघा आता हे कधीपासून सुरू होत आहे, की हे सुरू झालेलंच आहे की आधीपासूनच सरकारने हे सुरू केलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो। याचा फायदा नक्कीच घ्या, म्हणजे तुम्हाला पण गॅस सिलेंडर जे आहे ते 1000 रुपयामध्ये 900 रुपयामध्ये पडणार नाही, तर डायरेक्ट 600 ते 700 रुपयाला तुम्हाला पडणार आहे। बघा आता हा मोठा बदल होत असून सर्वसामान्य नागरिकांना याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। मग चला नेमकी काय अपडेट आहे, कोणाला कसं गॅस सिलेंडर कमी किमतीत मिळणार आहे, महाराष्ट्रात मिळणार आहे का की दुसऱ्या कोणत्या राज्यात आहे, व आता कधीपासून ही योजना सरकार सुरू करत आहे ते देखील तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो।
बघा आता ते देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आता व्यवस्थित समजेल. बघा आता सध्या स्थितीला काही वस्तू स्वस्त होतील पण काही महाग पण होतीलच अशी चिन्ह नक्कीच आहेत. पण ही माहिती घेत असताना ही सुद्धा लक्षात ठेवा की बाजार हा अस्थिर असतो. सरकारने घेतलेले निर्णय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर सर्व काय अवलंबून असतं. ही देखील गोष्ट आता तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा सध्या स्थितीला आता सर्वांना मोठा फायदा होणार असून सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आता आपण म्हणू शकतो. बघा आता गेल्या काही दिवसांपासून ज्या किमती वाढत चालल्या होत्या आता तशा काही किमती जास्त वाढतील म्हणून सांगता येत नाही. आता उलट किमतींमध्ये आपल्याला वस्तूंच्या घसरण बघायला मिळणार आहे. बघा आता एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला जे खाण्याचं खाद्यतेल असेल, म्हणजेच की त्याला काही जण गोडे तेल म्हणतात, काही जण खाण्याचं तेल म्हणून आता त्याला ओळखतात, त्या तेलाच्या किमती कमी होण्याची कारण काय आहेत तर बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर किमतीमध्ये वेगळे बदल होण्याची कारणे पण समोर येत आहेत. अमेरिका भारत ट्रेड डील देखील आता झालेले असून यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं होतं. बघा आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर गेल्या काही काळात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, पण आता जागतिक स्तरावर सूर्यफूल आणि पाम ऑइलच्या उत्पादन वाढ झालेली असून यामुळे भारताने अमेरिकेसोबत केलेल्या काही कृषी करारांमुळे तिथून येणारे सोयाबीन तेल आणि इतर तेलबियांच्या आयातीवर टॅक्स कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम 1 मार्च नंतर त्यानंतर त्याच्या पुढे देखील कोणत्याही तारखेला पडू शकतो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या आणि लिटर मागे 15 ते 20 रुपयांची घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज देखील बघायला मिळत आहे. आणि ही 15 ते 20 रुपयांची घसरण खाण्याच्या खाद्यतेलामध्ये जर झाली तर सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सामान्य नागरिकांसाठी आहे. तर चला आता पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत बघूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमतीबाबतचे अपडेट आता आपण पाहूयात. बघा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पेट्रोल डिझेलच्या दराकडे. बघा आता किमती वाढतील की पडतील याकडे तुमचं पण लक्ष असेल, पण आता असा काही मोठा बदल होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. जे पैसे तुम्हाला पेट्रोल डिझेलसाठी जास्त द्यावा लागत होते ते आता जास्त देण्याची गरज नाही. जर 3 नोटा द्यावा लागत असतील तर आता 2 नोटामध्येच तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल हे भरघोस मिळणार आहे. बघा सध्या जर बघायला गेलं तर मित्रांनो मोठे बदल सध्या होत चाललेलेच आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिर भाव, त्यातच भारताने रशिया आणि अमेरिकेसोबत केलेले नवीन व्यापारी करार खूप महत्त्वाचे ठरत आहेत. भारत आता रशियाकडून सवलतीच्या दरात तेल घेत आहेच, पण अमेरिकेसोबतच्या नव्या करारामुळे पुरवठा साखळी अधिक मजबूत झालेली आहे. आता सध्या स्थितीला कच्च्या तेलाची आयात स्वस्त पडल्यास सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून प्रति लिटर 5 ते 10 रुपयांची कपात करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि पर्यायाने सर्वच वस्तू देखील स्वस्त होतील आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला आता नेमक्या गॅस सिलेंडरच्या किमती 600 रुपयावर खरंच येणार आहेत का, की 600 रुपयावर किमती येण्याऐवजी सरकारच्या योजनेच्या माध्यमातून 600 ते 700 रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे, याबाबतचे अपडेट पाहूयात. बघा आता महत्त्वाची राहिलेली अपडेट शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. बघा आता सगळ्यांचं लक्ष आहे गॅस सिलेंडरच्या दराकडे, म्हणजेच की आता किमती वाढतील की पडतील. बघा आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किमतीत एकदम कमी झालेल्या नाहीयेत, तरी सरकारला तुम्हाला सबसिडी आणि योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मोठी निर्णायक योजना काढलेली आहे. जर तुम्हाला गॅस सिलेंडर स्वस्त हवा असेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणे सर्वात उत्तम ठरेल. ज्या लाभार्थ्यांनी या योजनेत नोंदणी केलेली आहे त्यांना थेट खात्यात सबसिडी जमा होत आहे, ज्यामुळे सिलेंडरची किंमत 600 ते 700 रुपयांच्या आसपास पडते. तसेच अनेक राज्य सरकारने आता महिलांसाठी लाडकी बहीण किंवा इतर योजना देखील आणलेल्या आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसारख्या काही योजना आहेत, त्यामध्ये जर विचार केला तर त्या गॅस सिलेंडर सारख्या पण आहेत. त्या माध्यमातून 3 सिलेंडर मोफत आता वर्षाला मिळत असतात. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. आता हे मोठे बदल होत असून याचा फायदा नक्कीच घ्या. आणि आता उज्ज्वला योजनेचा जर तुम्ही फायदा घेण्यास सुरुवात केली तर 600 ते 700 रुपयांच्या आसपासच तुम्हाला एक गॅस सिलेंडर मिळू शकतं. म्हणजेच तुम्हाला जे 1000चं 900 रुपयाचं गॅस सिलेंडर मिळतं ते तुम्हाला तेवढ्या किमतीत नंतर घ्यावा लागणार नाहीये, उलट तुम्हाला फायदा होणार असून 600 ते 700 रुपयामध्येच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळू शकतं. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. ही देखील अपडेट अशी आपण चॅनलवरती देण्याचं काम केलं असून अशा अपडेटसाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती टाका. धन्यवाद.